कोल्हापूरला भेडसावणारी पुराची समस्या सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीतून 3200 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प साकारणार आहे। पूर नियंत्रणासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्याअगोदर प्रशासनाने पुराच्या कारणांचा अभ्यास करणारे महादेव खोत यांचे एकदा ऐकून घेण्याची गरज आहे। एस न्यूजने आज वयाच्या 85व्या वर्षात पुराची समस्या दूर व्हावी म्हणून धडपडणारे महादेव खोत यांचे ऐकून घेण्याचा प्रयत्न केलाय। हे आहेत महादेव खोत। वयाच्या 85व्या वर्षी ते कोल्हापूरला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येच्या मूलभूत कारणांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत। खरं तर 2019 पासून कोल्हापूरला महापुराचा फटका बसू लागला आणि त्यानंतर महापुराची कारणं काय याचा शोध घेतला जाऊ लागला। आता तर जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून तब्बल 3200 कोटी रुपयांचा पूर नियंत्रणासाठीचा प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलाय। खरं तर महापुराची कारणं काय, त्यावरती उपाययोजना काय आणि त्याच्यावरता इतका मोठा खर्च करून होणारा पूर नियंत्रणाचा प्रकल्प काय, हे सगळं तांत्रिकदृष्ट्या किती फिजिबल ठरेल हे भविष्यकाळात आपल्याला समजून येईल। परंतु महापुराची काही छोटी छोटी कारणं आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि या छोट्या कारणांचा गेली अनेक वर्ष एक व्यक्ती पाठपुरावा करते। महादेव खोत असं त्यांचं नाव आहे। खरं तर आज ते वयाच्या 85व्या वर्षी हे सगळी धडपड करतायत। त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या प्रकृतीचा विचार केला तर त्यांच्या धडपडीचं निश्चितपणे कौतुक करायला पाहिजे। ते आत्ता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की महापुराची जी काही वेगवेगळी कारणं आहेत त्यामधलं सगळ्यात मूलभूत कारण त्यांना काय वाटतंय आणि त्या कारणांबद्दल त्यांनी कसा पाठपुरावा केला आहे शासन दरबारी आणि त्याचा काय त्यांना प्रतिसाद शासनाकडून मिळाला आहे। खोत साहेब, तुम्ही सांगा, आता आपण नदीच्या आता प्रयाग चिखलीच्या बाजूच्या तीरावर आहोत। तुमच्या दृष्टीनं पुराची कारणं काय आहेत, पूर का कोल्हापूरला सतावतोय? याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 150 वर्षापूर्वी हा पूल ब्रिटिशकालीन बांधला गेलेला आहे। त्याच्यानंतर नदीच्या पात्रामध्ये पुलाच्या ठिकाणी जो गाळ, माती, झाडं जी उगवत गेली त्याचा कुणी न विचार करता त्याच्यावरती काही स्वच्छतेचा किंवा त्याचा याचा विचार केला नाही। ह्या 150 वर्षामध्ये डाव्या बाजूनं प्रवाह नाही तरी ते गाळे बंद होत असल्यामुळं व वरच्या बाजूला झाडी गवत उगवल्यामुळं नदीचं पात्र हे उजव्या बाजूला सरकलेलं आहे आणि वळण घेऊन नदीचं पाणी हे पुलाखालून जातं। त्यामुळं डाव्या बाजूनं प्रवाह कमी जातो आणि उजव्या बाजूनं जे उरलेलं पाणी जातं। त्यामुळं ह्या नदीच्या त्या उजव्या बाजूचं त्या ठिकाणी खडक ढासळू लागलं आहे आणि डाव्या बाजूला ह्या किर्ली चिखलीच्या बाजूला जवळ 300 फुटानं 300-400 फुटानं नदीचं पात्र कोल्हापूरकडल्या बाजूला सरकलेलं आहे। त्याच्यात गवत झाडी उगवलेली आहे। हे पात्र काय दिवसेदिवस गाळ माती पडल्यामुळं पात्र कमी न होता त्याच्यात भर पडून त्याची उंची वाढत चाललेली आहे। आणि या ठिकाणी डाव्या बाजूला जे 2 गाळे बंद झालेले आहेत त्या ठिकाणी एक तर नवीन पूल बांधतेवेळी त्या पुलाचे खांब जुन्या पुलाच्या ओपनिंगमध्येच घातलेला आहे। त्यामुळे कॉन्क्रीटमुळं पाणी बंद होतं आणि हे गाळे या 2 बाजूचे डाव्या बाजूचे 2 गाळे नवीन पूल बांधतेवेळी रस्ता करण्यासाठी भराव करण्यासाठी जे बंद झालेले आहेत त्याची स्वच्छता केलेली नाही। तसंच खालच्या बाजूला मळी तयार झालेली आहे, वरच्या बाजूला मळी तयार झालेली आहे आणि डाव्या बाजूनं पाण्याचा प्रवाह कमी जातो। ह्या स्वच्छता करायला पाहिजे किंवा या ठिकाणची गाळ माती काढून प्रवाह रेग्युलर नदीच्या पोर्शनमधनं जावा या दृष्टीनं काहीतरी सुरुवात करायला पाहिजे। आणि याला खर्च म्हणावा तसा काही नाही आहे। या ठिकाणी माती काढून जर शासनानं विकली तर कोट्यावधी रुपये मिळण्यासारखे आहेत। या ठिकाणची उगवलेली 150 वर्षामधली पात्रातली झाडं ही जर काढून कॉर्पोरेशननं जर वापरली तर स्मशानभूमीला त्याचा लाकडाचा उपयोग होण्यासारखा आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचा याला शासनाला किंवा कोणालाही खर्च नाही, फक्त जबाबदारीनं ह्या वस्तूवरती काहीतरी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे।
पंचगंगा नदीवरील कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाचे 2 गाळेच गाळानं बंद झाल्यानं नदीचा मार्गच बदलल्याकडे लक्ष वेधतानाच महादेव खोत नव्या पुलाच्या चुकीच्या पद्धतीच्या बांधकामाकडे सुद्धा लक्ष वेधतायत। ह्या नवीन पुलाचे जे कॉलम उभा केलेले आहेत, पिलर उभा केले आहेत, या पिलरला फाउंडेशन जे आहेत ते गोलाकार असून नदीच्या मुख्य पात्रामध्ये आहेत आणि त्याला जो आकार जो कोनिकल किंवा लंबगोलाकृती द्यायला पाहिजे होता तर लंबगोलाकृती न देता गोलाकार दिलेला आहे। त्यामुळे होतं काय तर पाण्याचा प्रवाह जेव्हा जोरात येतो त्यावेळी त्याला थडकून त्या ठिकाणी भोवरे तयार होतात। खालच्या बाजूला देखील पाणी एकमेकाला थडकून पाण्याचा विसर्ग कमी होतो। तरी हे ज्याचा आकार जे आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचं काम करायचं म्हटलं त्याला पाहिजे त्याप्रमाणे आकार देऊन स्ट्रेंथ वाढवता येते, पण मुख्य प्रवाहामध्ये त्यांचे जे खांब वरती आलेले आहेत आणि यामुळं पाणी जायला अडथळा निर्माण होतो। तसंच 1 नंबरच्या गाळ्यामध्ये इकडं डाव्या बाजूच्या गाळ्यामध्ये जो नवीन पुलाचं बांधकाम झालं त्यावेळी जे पिलरचं जे अबॅटमेंटचं किंवा पिलरचं जे बांधकाम केलेलं आहे ते जुन्या पुलाचा गाळा पूर्णपणे कॉन्क्रीट टाकून बंद केलेला आहे। त्यामुळे या बाजूनं काही केलं ते पाणी जाऊ शकत नाही। पुढची पोटमुळे वाढती आहे, वरच्या बाजूला गाळ साचून वरती पण प्रवाह कमी होत जातो आहे। तर ह्याच्यावरती देखील विचार करायला पाहिजे। याच्यावरती काय उपाय करता येतात का? हे गोल पूल आहे त्याला काय ते कोनिकल करता येते का? परत डाव्या बाजूचा जो गाळा पूर्णपणे बंद झालेला आहे त्या ठिकाणचं गाळ काढून त्या ठिकाणी विसर्गाला विसर्गासाठी जास्तीत जास्त मार्ग मिळतो का हे बघायला, क्षेत्र मिळते का बघायला पाहिजे। महादेव खोत यांच्या म्हणण्यानुसार पुराच्या अन्य कारणांबरोबरच पुलांच्या ठिकाणी कमी झालेलं नदीचं पात्र, नव्या पुलांची चुकीची बांधकामं ही महत्त्वाची 2 कारणं असून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील पुलाबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी सुद्धा अशीच स्थिती आहे। ह्या नवीन पुलाचे बांधकामाच्या वेळी ज्यावेळी ह्यांचे फाउंडेशन किंवा कॉलम उभा केले गेले त्या कॉलमचे जे तळाचे जे रुंदी लांबी वगैरे आहे ही पात्राच्या ठिकाणी भरपूर रुंद आणि ज्या ठिकाणी मुख्य प्रवाह जातो त्या ठिकाणी अडथळा निर्माण करणारे आहेत। त्या जुन्या दगडी पुलाला जो आकार किंवा सेक्शन आहे तो लंबगोलाकृती असून चिंचोळ आहे, पण नवीन पुलाचे फाउंडेशन पिलरचे फाउंडेशन जे आहेत नदीपात्रामधील हे फाउंडेशन फार आकाराने मोठे असून प्रवाहाला विरोध करणारे आहेत। त्यामुळं पाण्याचा विसर्ग लवकर न होऊन पूर परिस्थिती निर्माण होते आणि पाण्याचा निचरा लवकर न झाल्यामुळं पूर बराच काळ टिकून राहतो। खरं तर पंचगंगा नदीवरील दोन्ही पूल ब्रिटिशकालीन आहेत। या पुलांच्या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा निर्माण होतो, पण नव्या पुलांचे पिलर मात्र खूप जागा व्यापत असल्यामुळं नदीच्या प्रवाहासाठी ते अडथळा ठरू लागलेत। या पुलांच्या बांधकामावेळी टाकलेला भराव, खर माती तसंच ठेवल्यामुळं त्याचाही प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा महादेव खोत यांचा दावा आहे। कोल्हापूरच्या पुराला अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर, रस्त्यांसाठी केलेले धरण सदृश्य भराव ही आणि अन्य कारणं सुद्धा आहेतच, पण पुलांच्या ठिकाणी पोटमाळे तयार झाल्यानं आकुंचन पावलेलं नदीचं पात्र आणि नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी पुलांची बांधकामं या कारणांकडे कुणीच लक्ष देत नसल्याबद्दल महादेव खोत खंत व्यक्त करतायत। त्यांनी आत्तापर्यंत प्रशासनापासून लोकप्रतिनिधींपर्यंत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये रस असणाऱ्यांना महादेव खोत यांचा पाठपुरावा म्हणजे कटकट वाटते। आज वयाच्या 90कडे वाटचाल करताना सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या खोत यांना निवांतपणे घरी बसून राहता येणं शक्य आहे, पण आपल्या डोळ्या देखत घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी त्यांना अस्वस्थ करतायत। या बाजूचा हे पुलाचे जे ओपनिंग आहे त्याच्यामध्ये सबंसरी अशी खालून वरपर्यंत अशी भर पडत चालून अशी वरपर्यंत पोटमळा तयार होत चाललेले आहेत। जवळजवळ निम्म्या नदीच्या पात्रामध्ये हा मातीचा भराव आणि पोटमळा तयार झालेला आहे आणि डाव्या बाजूचे 2-3 ओपनिंग जे आहेत पुलाचे ते पूर्णपणे मातीनं झाडीने बंद झालेले आहेत। त्यामुळं पाण्याचा प्रवाह हा निम्म्या भागातूनच जातो, उजव्या बाजूनच। इकडचे 3 गाळे जवळजवळ कमी प्रवाह जातो,
त्यामुळे पाण्याला अडथळा येऊन पाणी तटून पूर परिस्थिती निर्माण होते। या ठिकाणी प्रत्येक पुलाची नदी पात्राची खोली कमी होत आलेली आहे, त्यामुळे इथून पाणी कमी जातं। तर ह्या जुन्या पुलाच्या गाळ्यामधलं गाळ काढून त्याच्या नैसर्गिक मूळ नदीचं पात्र आणायला पाहिजे, तर पाण्याचा विसर्ग होऊन पूर परिस्थिती कमी होईल। ह्या वरच्या बाजूला अशा प्रकारे ही पोटमळी तयार झालेली आहे, त्याच्यात आता शेती चालू आहे। ह्या शेतीमुळं दिवसेदिवस त्याच्यात माती साठून त्याची भर वाढून हे वाढत जाऊन या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होणार आहे आणि तो होत आहे आता। तर ह्या पोटमळ्या कमी केल्या पाहिजेत वरच्या बाजूनं। आणि ह्या जे आता हे शाळू पीक किंवा ही झाडं वगैरे आहेत हे नदी पात्रामध्ये आहेत। ह्या पिकामुळे काय होतं, वर्षेवर त्यामध्ये पुराच्या वेळेला काय जे माती साठून राहते त्यामुळे तिथली लेवल वाढते आणि पाण्याला नाहीतरी विसर्गाला अडथळा निर्माण होतो। तसंच उजव्या बाजूला या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं त्या जाकवेलजवळचं खडक वगैरे आहे, जाकवेलजवळचे खडक वगैरे आता ते ढासळू लागलेलं आहे। म्हणजे त्या बाजूला नदीपात्राचं स्कोरिंग सुरू आहे, नदीपात्र त्या बाजूला सरकत आहे, दगडगोटे आहेत त्या ठिकाणी ढासळत आहेत आणि डाव्या बाजूला मात्र मातीचे भर पडून नवीन बंधारा तयार होत आहे। नदीचं पात्र या ठिकाणी जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी रुंदीला झालेलं आहे आणि खोली ही काही समजत नाही, कारण मूळ खोली या ठिकाणी काही कळत नाही। त्या पहिल्या पहिला पूल झाला त्यावेळेपासून नदीपात्रातला गाळ किंवा झाडी अजिबात काढली गेलेली नाही आहे। या ठिकाणी जवळजवळ 150-200 फूट वरपर्यंत ह्या मातीचा भरावा काढला पाहिजे आणि पात्राची रुंदी नैसर्गिक केली पाहिजे, तरच याच्यातून पाणी विसर्ग नियमित स्वरूपात आणि चांगल्या प्रकारे जाईल आणि पाणी अडणार नाही आणि वरच्या गावांना किंवा कोल्हापूरला पुराचा उपसर्ग होणार नाही। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकदा तरी त्यांची ही अस्वस्थता जाणून घेतली आणि त्यांनी सुचवल्यानुसार पूर नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या तर नुकसान नक्की होणार नाही। त्यामुळे प्रशासनातील कुणीतरी संवेदनशील माणसानं महादेव खोत यांच्या धडपडीची दखल घेण्याची गरज आहे। तर हे होते महादेव खोत। पाटबंधारे विभागातून ते निवृत्त झालेत, त्यामुळं त्यांना या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे। त्यांनी जे 2 मुद्दे आता सुचवलेले आहेत, कोल्हापूरला भेडसावणाऱ्या पुराच्या संदर्भात, हा पुराचा त्रास कसा कमी करता येऊ शकतो या संदर्भात त्यांनी नदीचे जे पोटमाळे वाढलेले आहेत ते पोटमाळे काढून नदीचं पात्र अधिक रुंद केलं। जे पूर्वीचं पात्र आहे नदीचं ते नैसर्गिक स्वरूपात नदीला पात्र मिळवून दिलं आणि नवीन पुलाचं जे बांधकाम नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरतंय त्यावरती काही तंत्रज्ञान वापरून तो अडथळा कमीत कमी कसा करता येईल याचा जर विचार केला तर या 2 गोष्टींमुळं पुराचं प्रमाण कमी होईल असा त्यांचा दावा आहे। त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं ही कदाचित तथाकथित तज्ज्ञ लोकांना किरकोळ वाटतील, पण सर्वसामान्यांच्या नजरेतून बघितलं तर हा खरं तर कॉमन सेन्स आहे। आता या कॉमन सेन्सकडं प्रशासन, शासन, लोकप्रतिनिधी किती गांभीर्यानं बघतील हे महत्त्वाचं आहे, कारण ते गेली अनेक वर्ष या छोट्या छोट्या मुद्द्यांवरती शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, परंतु यासाठी फार मोठा खर्च नाही म्हणून की काय त्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर सरकारमधल्या संवेदनशील घटकांनी एकदा महादेव खोत काय म्हणतायत हे ऐकून तरी घ्यायला हवं। कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह मी कृष्णा जमदाडे, यस न्यूज।